सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, सरळ सेवा परीक्षेमध्ये RTS, RTA या दोन्ही परीक्षा म्हणजे अभ्यासक्रमाचा समावेश GKमध्ये त्यांनी केलेला आहे. अंगणवाडी असो, आरोग्य विभाग असो की जिल्हा परिषद असो, सगळीकडे हा टॉपिक कॉमन केलेला आहे. नोकरी लागल्यानंतर दोन गोष्टीला फेस करावं लागतं. एक RTS ॲक्ट, राईट टू सर्व्हिस ॲक्ट 2015चा आणि RTA ॲक्ट 2005चा म्हणजे माहितीचा अधिकार 2005चा. तर त्या अनुषंगानं प्रत्येक GKमध्ये जो आहे तोच GKचा पार्ट पोर्शन आहे तो हा बनवलेला आहे. तर आपण झालेले सर्व प्रश्न जे आहेत ओके ते पाहणार आहोत. हे तुम्हाला सुरुवातीला जे काही दिसत आहेत त्या अनुषंगाने दिसतच असेल. आणि आणखीन एक टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये RTI आणि RTS याचा कोर्स येणाऱ्या काळात मी सुरू करणार आहे. अजून सुरू झालेलं नाही ओके. मिनिमम फीस त्याची आपण 49 रुपये, मॅक्झिमम आपण 149 या दरम्यान ठेवायचा विचार करत आहोत. साध्या सोप्या भाषेत ते असणार आहे. अजून सुरू केलेलं नाही परंतु करणार आहे. सुरुवातीला इनिशियलला 49 रुपीज आपण फी ठेवणार आहोत ओके. तर मग आता ह्याच्या व्हिडिओमध्ये असेल ते फक्त प्रश्न आणि प्रश्नाचं स्वरूप जे असेल वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आलेले TCS मार्फत घेण्यात आलेल्या सरळ सेवेमध्ये जे एवढे आले ते सगळे प्रश्न आपण प्रश्न आणि उत्तरं पाहणार आहोत. हे सरळ स्पष्ट समजून घ्यायचं आहे. प्रश्नाचा स्वरूप मग नंतर थेरी ओके. आधी प्रश्न नंतर मग RTSचे लेक्चर देखील यूट्यूबवर तुम्हाला मिळून जातील. चला प्रश्न वाचू. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमात आयोगाचे अधिकार आणि कार्य यावर चर्चा करण्यात आली आहे? तर कलम 14. यावरून तुम्हाला काय RTS मधील जे काही कलम आहेत ओके, कलम आणि त्याचा सहसंबंध म्हणजे कलम कशा संदर्भात हे अभ्यास करावा लागेल हे स्पष्ट झालेलं आहे ओके. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015च्या कोणत्या कलमात अपीलीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची चर्चा करण्यात आलेली आहे? कलम 8. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 नुसार मुख्य आयुक्त आणि आयुक्त हे 5 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा किती वर्ष वयापर्यंत पदावर राहतील? तर त्यांच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत ते पदावर राहतील. हा प्रश्न कॉमनली विचारला जातो. आणि एक लक्षात घ्या, RTI ॲक्ट आणि RTS ॲक्ट हे आहे ना लिमिटेड कलम आहेत. त्याचा जर रीड लेस रिवाईज मोर या तत्वानुसार जर अभ्यास केला तुम्ही ओके, रीड लेस बट रिवाईज मोर याचा तत्वाचा वापर केला तर आउट ऑफ मार्क देणारं टॉपिक आहे. या आउट ऑफ मार्क देणारं, याच्यात अतिशोक्ती वगैरे काय नाही ओके. रीड लेस म्हणजे माझं काय म्हणणं आहे, कुठलं तरी एक व्हिडिओ लेक्चर बघायचे चांगले आणि एक जे आहे पुस्तक वापरायचं बस. आता येणाऱ्या काळात पुस्तक माझं येईल RTI RTS परंतु अद्याप नाही, परंतु मी लेक्चर सर्व यूट्यूबवर देणार आहे. तर प्रश्नाचं स्वरूप समजलं तोपर्यंत तुमचा अभ्यास चांगला करून घेतला जाईल, ते काही टेन्शन घेऊ नका ओके. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015च्या कलम 8.1 नुसार सार्वजनिक प्राधिकारी हा कोणत्या श्रेणीच्या किंवा त्याच्या समकक्ष श्रेणीखालील अधिकाऱ्याची नियुक्ती करणार नाही? तर ते गट ब दर्जाचा तो अधिकारी असला पाहिजे. सार्वजनिक प्राधिकारी जो आहे हा कोणत्या श्रेणीच्या किंवा त्याच्या समकक्ष श्रेणीखाली अधिकाऱ्याची नियुक्ती करणार नाही. तर तो अधिकारी जो आहे किंवा तो नेमणूक करायचा आहे त्याचा दर्जा आहे गट ब असला पाहिजे. आता जनरली आपण गट क मध्ये सरळ सेवामध्ये भरती जी होते गट क ची होती आहे ओके. गट ब अधिकारी PSI ST MPSC मार्फत जे होतात ते असतात. राज्य सरकार हे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015च्या प्रयोजनासाठी अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आयोगाची स्थापना करते. त्याला काय म्हणतात? तर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग असं म्हणतात. प्रश्न बघा सोपे आहेत ओके, एवढं डोकं लावायची गरज नाही परंतु वाचावं लागेल तुम्हाला, यात काही शंका नाही. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 नुसार सेवा हक्क अधिनियमासाठी मुख्य आयुक्तांची नियुक्ती कोण करत असतं? तर महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्य आयुक्ताची नियुक्ती करत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत मुख्य आयुक्त व आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेले निवृत्त जिल्हा महानिरीक्षक यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार यांचा म्हणजे जी आहे ती केली जाते ओके. मुख्य आयुक्त व आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाते आणि त्याच्यासाठी राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेले निवृत्त जिल्हा महानिरीक्षक यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार ती काय केली जाते. खालीपैकी कोणत्या वेब पोर्टलवरून नागरिकांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत
कोणत्या सेवा उपलब्ध आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती मिळू शकते. तर ते आपले सरकार हे पोर्टल आहे, जे तुम्हाला सर्व परिचित आहे CSC सेंटरवर. खालीलपैकी कोणता अधिनियम महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीला पारदर्शक, प्रभावी आणि वेळेवर सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित किंवा अनुषंगिक बाबी पुरवण्यासाठी लागू करण्यात आला होता? तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 31. प्रश्न समजून घ्या अगोदर एकदा. खालीलपैकी कोणता अधिनियम महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीला पारदर्शक, प्रभावी आणि वेळेवर सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित किंवा अनुषंगिक बाबी पुरवण्यासाठी लागू करण्यात आला होता? तर ते अधिनियम क्रमांक 31, RTI ॲक्ट अधिनियम क्रमांक 31. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चे व्याप्ती क्षेत्र किती आहे? तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला ही कायदा लागू आहे. नगर परिषदच्या परीक्षेत हे प्रश्न आलेला आहे. कंसातलं मी वाचत नाही, परंतु तुम्ही थोडं लक्ष द्या. बघा, आरोग्य विभागामध्ये देखील प्रश्न होता, हे तुम्हाला सरळ स्पष्ट सांगितलेलं आहे. महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम 2015 कधीपासून लागू झाला? तर ते 28 एप्रिल 2015 पासून लागू झालेला आहे. 30 प्रश्न येतात आणि 30 आकडे असल्यामुळे याच्यात आउट ऑफ मार्क पडतात. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नेमणूक कोण करतात? ओके, हे आरोग्य विभागाच्या सांख्यिकी अन्वेषक या पदासाठी प्रश्न होता. मुख्य आयुक्ताची नेमणूक ह्यापूर्वी देखील प्रश्न आला होता, तर त्याचं उत्तर आहे राज्यपाल. महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत किती अपीलीय अधिकारी विहित स्वरूपात नेमलेले असतात? तर 2 अधिकारी नेमलेले असतात. महाराष्ट्र सार्वजनिक सेवा अधिनियम 2015 अंतर्गत खालीलपैकी कोण आदेशाद्वारे मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्तांना पदावरून काढून टाकू शकतो? तर राज्याचे राज्यपाल हे पदावरून काढू शकतात. त्यानंतर 1 मार्च 2017 रोजी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर स्वाधीन क्षेत्रे हे जे आहेत ते ज्यावेळेस नियुक्ती करण्यात आली त्यावेळेस पहिले मुख्य आयुक्त हे स्वाधीन क्षेत्री होते. आय थिंक हे मुख्य सचिव होते महाराष्ट्राचे, त्यानंतर रिटायर झाल्यावर त्यांची नेमणूक करण्यात आली. पुढे आहे राज्य सरकार आयोगाने सादर केलेला वार्षिक अहवाल राज्य विधिमंडळाच्या किंवा विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवेल असे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015च्या कोणत्या कलमात नमूद केलेले आहे? तर ते कलम 19 मध्ये केलेलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नेमणूक कोण करेल? तर महाराष्ट्राचे राज्यपाल करतील. पुढे माहिती अधिकार कायदा 2005 नुसार खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मुख्य माहिती आयुक्त पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतील. महाराष्ट्र सरकारने कोणत्या महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 प्रख्यात केला? ओके, कोणत्या महिन्यात म्हणले? तर एप्रिल 2015 मध्ये त्यांनी ते केला होता, प्रसिद्ध केला होता. ओके, पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न म्हणजे मल्टिपल हे आणि ते नंतर हे प्रश्न होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? अधिविधान वाचू. या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. पुढे आहे 3रा पर्याय, या अधिनियमानुसार राज्य सरकार हे नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने सेवा पुरवेल. पुढे या आयोगाचे नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री करतात. या अधिनियमांतर्गत कोणत्या सेवा उपलब्ध आहेत याची संपूर्ण माहिती नागरिकांना एकतर RTS महाराष्ट्र या मोबाईल ॲपवर किंवा आपले सरकार या वेब पोर्टलवर काय असणार आहे? उपलब्ध असणार आहे. तर आपल्याला प्रश्न विचारलेले चुकीचं. ओके, आता ही जी प्रश्न होता RTI RTS ॲप महाराष्ट्र आणि आपले सरकार यावर तर मिळणार आहे, हे तर विधान 4 नंबरचं बरोबर आहे. या आयोगाचे नेतृत्व कोणत्या महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे नेतृत्व हे करणार नाही, त्याच्यासाठी मुख्य आयुक्त नेमणूक करणार आहेत हे तुम्हाला सांगितलं. आणि ती महाराष्ट्राचे पहिले मुख्य आयुक्त कोण होते? स्वाधीन क्षेत्रीय. म्हणजे याचा अर्थ काय? आयोगाचे नेतृत्व मुख्यमंत्री नाही करणार. ओके, तर हे विधान चुकीचं आहे 100%. तर पहिलं आणि दुसरं देखील विधान बरोबर आहे. या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. हो, करण्यात आलेली आहे. या अधिनियमानुसार राज्य सरकार हे नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने सेवा पुरवणार आहे. हो, पुरवणार आहे. तर विधान 3 जे आहे ते चुकीचं आहे. पुढे आहे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 नुसार
मुख्य आयुक्त आणि आयुक्त हे वयाच्या 65 वर्षापर्यंत किंवा डॅश डॅश वर्षाच्या कालावधीपर्यंत जे आधीचे असेल पदावर राहतात, तर ते 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत जे आहे ते म्हणजे त्या पद धारण करतील, परंतु 65 वर्ष झाल्यानंतर ते देखील रिटायर होतील. यापैकी जे अगोदर येईल तिथपर्यंतच ते पदावर राहतील. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढे आहे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा अहवाल महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 नुसार कोणाला सादर करते, तर राज्य सरकारला सादर करते. राज्य सरकार हे विधिमंडळासमोर ठेवते, जसे विधान परिषद आणि विधानसभेला ते ठेवत असतं राज्य सरकार. नंतर महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 मधील कोणत्या कलमात मुख्य आयुक्त आणि आयुक्तांच्या सेवा पदाचा कालावधी आणि शर्तीचा उल्लेख केलेला आहे, तर ते कलम 14 आहे. तुम्हाला कलम आणि ते कलम कशा संदर्भात हे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 मधील कोणत्या कलमात असे नमूद आहे की या अधिनियमातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी तसेच पदनिर्देशित अधिकारी, अपीलीय अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी सरकार पुरेसा निधी देईल, तर ते कलम 21. समितीच्या शिफारसीनुसार राज्यपाल हे मुख्य आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्ताची नियुक्ती करतील. खालीलपैकी कोण समितीचा भाग नाहीत? विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, अर्थात ते नाहीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते, विधानसभेचे ते मात्र राज्य समितीचे जे आहेत ते सदस्य आहेत नियुक्ती करण्यासाठी, जे मुख्य आयुक्त आहेत त्यांच्यासाठी. पुढे आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा डॅश डॅश पासून 2015 पासून लागू झाला, तर तारीख लक्षात घ्या 28 एप्रिल 2015. 2 प्रकारे प्रश्न विचारला, 3 प्रकारे विचारलेला आहे. RTS ॲक्ट कधी लागू झाला? 28 एप्रिल 2015 पासून. आणि RTS ॲक्ट कोणत्या महिन्यात लागू करण्यात आला? एप्रिल महिन्यात. ओके, असा दुसरा प्रश्न. आणि आता तोच प्रश्न तिसऱ्या पद्धतीनं कसा विचारला, तर 28 एप्रिल 2000 म्हणजे दिलेलं तारीख विचारले डायरेक्टली. ओके, म्हणजे एकच प्रश्न कशा प्रकारे 3 वेगवेगळ्या परीक्षेत आलेला आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. म्हणून झालेले प्रश्न, रिपीट झालेले प्रश्न कसे वाचले पाहिजे आणि कसं समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं महत्त्व काय हे तुम्हाला समजत असेल. आणि याचसाठी तुम्हाला ह्याच्यासाठी TCS IBPS पॅटर्न जे काही जी सामान्य ज्ञान ऑनलाईनर आहे, आगामी आता अंगणवाडी असेल, सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, त्याच्यासाठी ती वाचणं गरजेचं आहे. इथं जर तुम्हाला माहिती आहे की रीड लेस रिवाइज मोर तत्व वापरायचं आउट ऑफ मार्कचं, तर तुम्हाला हे तत्व अवलंबावं लागेल. ओके, नाही शक्य झालं तर आपल्या टर्निंग पॉईंट्स ॲपवर नोट्स वगैरे आपण तिथं देणार आहोत, त्यात काही शंका नाही. ओके, महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम 2015ला राज्यपालांची संमती कोणत्या तारखेस मिळाली? तर 19 ऑगस्ट 2015. कोणतेही ॲक्ट करत असताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला, तारखा, एक अंमलबजावणी आणि राज्यपालाची मान्यता. ह्या 2 गोष्टी तारखा कायमस्वरूपी एक चार्ट बनवा, RTI किंवा RTS केव्हा. ओके, केंद्राचा RTI केव्हा लागू झाला, ह्या गोष्टी, महाराष्ट्रात त्याचा अंमलबजावणी केव्हा झाली, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता RTIचा जो अधिसूचना होती, अण्णा हजारे उपोषणाचा डेडलाईन दिली होती काहीतरी 6-7 जुलै, तर त्याच्या अगोदर काही तोडगा निघाला नसल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी तो अधिसूचना मागे घेण्याचं सूचना दिल्याने अधिसूचना मागे घेण्यात आली. ओके, फी जशी आहे 10 रुपयाची 30 रुपये करण्यात आली होती. अमुक तमुक ज्या गोष्टी होत्या त्यावरून ते चालू होतं. ओके, हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही आता पाहिलेले आहे. आता थोडे प्रश्न राहिलेले आहेत. तर आपला RTS जो आहे, सरळ सेवामार्फत जेवढे काही प्रश्न होते ते सगळं तुम्हाला मी कव्हर करून घेतलेलं आहे आणि काय एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. साधा सोपा विषय आहे आणि मात्र आउट ऑफ मार्क आले पाहिजे, चुकले नाही पाहिजे. महाराष्ट्रातील नागरिक हे कोणता मोबाईल ॲप वापरून लोकसेवा कायदा 2015ची संपूर्ण माहिती मिळवू शकतात? RTS महाराष्ट्र. बघा, महाराष्ट्र लोकसेवा हमी विधेयक 2015 डॅश डॅश अपील प्राधिकरणासाठी तरतूद करते, तर ते त्रिस्तरीय अपील प्राधिकरणासाठी तरतूद करत असते. ओके, त्या प्रत्येकाचं अपीलचं लॉ म्हणजे कलम दिलेला आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस लेक्चर घेईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. 2018 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 मध्ये किती कलमे आहेत? तर ते 30 कलम आहेत. ओके, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत जर एखादा नागरिक त्यांच्या सार्वजनिक सेवा विनंतीवरील निर्णयाबद्दल असमाधानी असेल तर तो काय करू शकतो? तर ते आयोगाकडे 3रे अपील दाखल करू शकतात. तर काय आयोगाकडे 3रे अपील दाखल करू शकतात हे आहेत. अशा प्रकारे जे आहेत RTS वर प्रश्न आलेले होते,
15 मिनिटामध्ये तुम्हाला सगळा पॅटर्न समजला असेल. आता येणाऱ्या काळात आपण RTSचे लेक्चर जे एकाच व्हिडिओमध्ये करायचा प्रयत्न करू, परंतु जर समजा लेंदी होत असेल तर मात्र आपण 2 ते 3 टप्प्यामध्ये त्या व्हिडिओचा समाप्ती करण्याचा प्रयत्न करू. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा. आणि जर समजा तुम्हाला ॲप डाउनलोड करण्याबद्दल काही शंका असेल, अभ्यासाबद्दल काही वाटत असेल तर कृपया करून 89 99 56 13 13 वरती व्हॉट्सअप करा तुम्ही. ओके, शक्यतो व्हॉट्सअप करा, मेसेज करून प्रश्न विचारायचा प्रयत्न करा कॉल करण्यापेक्षा, कारण काम असल्यामुळं बिझी असतो आपण. ओके, टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा अशी विनंती करतो मी पुन्हा एकदा. आणि व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.